नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी विजय कुमार तासगाव यश ॲग्रोला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनासाठी जो संवाद आहे त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. हल्ली आपण बऱ्यापैकी सगळ्याच फळ पिकांच्या वरणी किंवा भाज्यांच्या वरणी बोलण्याचा प्रयत्न करतोय. सध्या अनेक बागायतदारांचे फोन आले की कलिंगडाची पक्वता किंवा खरबुजाची पक्वता या विषयावर आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करा. कारण अनेक बागायतदारांची समस्या आहे, कारण टेम्परेचर खूप होतं आहे आणि रात्रीच्या वेळी थंडी जास्त होते. तर अशा काळात बागायतदारांनी कोणत्या फवारण्या घ्याव्यात आणि खत नियोजन कसं करावं, अगदी साधं कमी खर्चात आणि स्वस्तमध्ये मी तुम्हाला माझी एक साधी ट्रिक सांगतो. कलिंगड आणि खरबूज ह्या पिकाच्या पक्वतेसाठी शेवटच्या टप्प्यातल्या पहिली फवारणी 100 लिटर पाणी, 400 ग्रॅम PDH म्हणजे पोटॅशियम डायथोफॉस्फेट कोणत्याही शेती औषध दुकानात मिळतं आणि 200 ग्रॅम 100 लिटर पाण्यासाठी बोरिक ॲसिड. बोरिक ॲसिड विरघळताना पाणी गरम करा, त्यात बोरिक ॲसिड टाका, चांगलं विरघळतं आणि मग ते फवारणीला PDHच्या द्रावणात टाकून द्या. अशी एक फवारणी. त्यानंतर एकरी 1 लिटर लस्टर, यश लस्टर आपल्या कंपनीचं आहे, पक्वतेसाठी अत्यंत चांगलं काम करतं. एकरी 1 लिटर लस्टर फवारणीचा प्रयत्न करा आणि त्याचवेळी मात्र माल काढणीच्या शेवटच्या टप्प्यात एकरी 1 लिटर सल्फ्युरिक ॲसिड H2SO4, एकरी 1 लिटर H2SO4 ड्रीपमधून द्या. आपल्याला फळांची पक्वता तुफान झालेली दिसेल. दुसरी गोष्ट यातली अत्यंत महत्त्वाची सांगतो की ह्या 2 फवारण्या आणि एकरी 1 लिटर ड्रीपमधून सल्फ्युरिक ॲसिड दिलं, पानाची कळा अजिबात बदलणार नाही. पानं शेवटपर्यंत चांगली आणि तजेदार राहतील. जी पाठीमागून येणारी जी फळं असतील त्याला पक्वता आणण्यासाठी सुद्धा ह्या फवारण्याचा अत्यंत चांगला फायदा होतो. बागायतदार बंधूंनो, पण कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्याचा प्रयत्न करा. खर्च विनाकारण जास्त करण्याची अजिबात आवश्यकता नाही. धन्यवाद.